निर्माण होत आहे। आता सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी सतीश वाघ यांचे भाचे म्हणजे योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर ही सर्व घटना धक्कादायक बाब आहे। काय भावना? मामा हे एकदम शेतकरी कुटुंबातले, लहानपणापासून शेती व्यवसाय आणि शांत स्वभाव, कमी बोलणारे, त्यामुळे आमच्या सर्व नातेवाईकांना कुटुंबांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की हा साधा माणूस ज्याचं कोणाशी कसलं वैर नाही, राजकारणाशी कुठला संबंध नाही, तसे अशा माणसाला हा दिवस बघायला मिळाला हे आमच्या सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्का आहे। त्यांचं अपहरण करण्यात आल्याच्या नंतर पुढून जे काही अपहरणकर्ते आहेत किंवा त्यांच्याकडून काही असा संपर्क होता किंवा काही मेसेज देण्यात आलेला होता का? सकाळी ते मॉर्निंग वॉकला जात असताना CCTV फुटेजद्वारे आम्हाला कळालं की एक कार त्यांना घेऊन गेली। त्यानंतर कुठलाही फोन वगैरे असं काही आलेलं नाही। पोलिसांनी सकाळपासून संध्याकाळीपर्यंत युद्धपातळीवर त्यांनी काम केलं। बॉडी दुपारी त्यांना कळाली 5च्या दरम्यान आणि योग्य पद्धतीने पोलिसांनी सहकार्य केलं। पण अजून असं काही फोन वगैरे किंवा संशयित म्हणून आमच्या कोणाच्या ऐकण्यात आलेलं नाही। खरं तर व्यक्तिगत तुम्हाला असं काय वाटतं का की संशयित हे असू शकतात किंवा असं काय? म्हणजे गेले 20 वर्षापासून तर म्हणजे जसं आम्हाला कळतं तोपर्यंत मामांचं कोणाशी वैर नाही आहे। शेतकरी कुटुंबातले असले आणि हॉटेल व्यवसाय असणं, त्यामुळं असं वैर कोणाचं नाही आहे, राजकारणाशी त्यांचा कोणता संबंध नाही आहे। त्यामुळं असं आम्ही कोणाला असं फॅमिलीला कोणालाही असं अंदाज नाही की काय कोण काय असं करू शकतं म्हणून। ससून रुग्णालयामध्ये आता शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे। त्या शवविच्छेदनातून काय निष्पन्न झालं आहे का? तुम्हाला सांगण्यात काय आलेलं आहे? अजून आम्हाला काही माहिती मिळालेली नाही आहे। आता पोलीस 1-2 मिनटात पोहोचतात, मग बॉडी आमच्या ताब्यात मिळेल, त्यावेळी सगळे चित्र क्लिअर होईल। खरं तर हे होते सतीश वाघ यांचे भाचे चेतन टिळेकर। ते म्हणतात की गेली 20 वर्षांपासून मामा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते। एक शेतकरी कुटुंबातील आहे, त्यांचं कोणाशीही वैर नव्हतं। मात्र हे जो झालेला प्रकार आहे आम्हा सर्व टिळेकर कुटुंबियांसाठी निश्चितच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी चेतन टिळेकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।